शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग 29 मध्ये भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली असून चौक सभांच्या माध्यमातून 29 भाजप उमेदवार विकासाचे विजन जनतेसमोर मांडत आहेत. प्रभाग 29 मधील प्रचारात दीपक बडगुजर यांच्या विरोधात कौटुंबिक पातळीवर प्रचार सुरू झाल्याने दीपक बडगुजर यांनी खास आपल्या शैलीत विरोधकांना उत्तर दिलेलं आहे की या चौकामध्ये एक गल्ली दुसऱ्या टोकाला, दुसरी गल्ली दुसऱ्या टोकाला अशा प्रचंड एकमेकाशी विरोध होता. खऱ्या अर्थाने आज जमलेली गर्दी बघून मला असं वाटायला लागलंय की ह्या चौकात नावाप्रमाणे एकता आता नांदायला लागलेली आहे आणि अशीच एकता आम्ही चौघही जण सोबत ठेवून गेल्या 8 दिवसापासून प्रचार करतोय. प्रचार करत असताना आम्हाला अनेक मुद्दे, आपल्या समस्या लक्षात आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेजची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, रस्त्यांचा विषय असेल. रस्त्यांच्या विषयात भूषण भाऊंनी सांगितलं की फरक कसा असतो संस्कृतीचा, की पहिलं उदाहरण त्यांनी दिलं की विरोधी पक्ष नेते आमचे वडील असताना, विरोधी पक्षाचा नगरसेवक असताना त्यांनी ज्यावेळेस मदत मागितली त्यावेळेस आपल्या संस्कृतीप्रमाणे मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजलं त्यांनी. परंतु दुसऱ्या कोणीतरी त्यांना रस्त्याचं काम करण्यासाठी अडवलं, हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा भाग असतो मला वाटतं. तर आपण येत्या 15 तारखेला अ गटातून मी दीपक सुधाकर बडगुजर असेल, ब गटातून आमच्या वहिनी योगिताताई अपूर्व हिरे असतील, क गटातून छायाताई देवांग असतील आणि ड गटातून भूषणजी राणे असतील. त्यांचे चौघांचे अनुक्रमांक 3, 3, 2, 5 अशा अनुक्रमे आहे. आपण सगळ्यांनी कमळ चिन्हावरचं बटन दाबून आम्हाला सगळ्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं. पण हे रस्ते आम्ही कधी करू शकणार आहोत? ज्या वेळेला या शहराचा महापौर आपण भारतीय जनता पक्षाचा बसवू शकणार. या राज्याची, या देशाची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. या राज्याची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. आपण नाशिक महानगरपालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये द्या. या नाशिकचा महापौर भारतीय जनता पक्षाचा बसवा. हे आपले 4 नाही, यासारखे राहिलेले जे काही उरलेले रस्ते असतील ते सुद्धा आम्ही पूर्ण करू. आपला ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे, आपल्याला मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन टाकावी लागणार आहे, तो प्रश्न आपल्याला मिटवायचा आहे. पिण्याच्या पाण्याचा आपल्याला अनेक भागांमध्ये या वार्डाचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी आपल्याला नवीन पाईपलाईन टाकावी लागणार आहे. हे सगळे कामं करण्याकरता आम्हाला निधी आणावा लागणार आहे आणि हा मुबलक निधी आम्ही आपल्यापर्यंत कधी आणून देऊ शकू? जर भारतीय जनता पक्षाचा महापौर असेल. आणि हा भारतीय जनता पक्षाचा महापौर आपण कसे बसवू शकणार आहोत? आताचे आपले 4 उमेदवार, अ गटाचे उमेदवार दीपक भाऊ बडगुजर आहेत, ब गटाची उमेदवार माझी पत्नी योगिता अपूर्व हिरे आहे, क गटाचे उमेदवार छायाताई देवांग आहेत आणि ड गटाचे उमेदवार भूषण भाऊ राणे. 4ही उमेदवारांची निशाणी कमळ आहे. कमळाचे बटन दाबायचे आहे, तेव्हा कुठे तुमचं मतदान पूर्ण होईल. परत सांगतो, अ आणि ब एकच मशीन, क च एक मशीन आणि ड च एक मशीन. अ चे उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर, ब च्या योगिताताई हिरे, क च्या छायाताई देवांग आणि ड चा मी. आम्हा 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा हे तुम्हाला मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. महाराष्ट्र सुद्धा विकसित महाराष्ट्राकडे कशी त्याची वाटचाल होईल यासाठी देवेंद्रजी खूप प्रयत्नशील आहेत. आपण बातम्या बघत असाल, पेपर वाचत असाल, तुम्हाला पक्षाचं काम दिसत असेल की देवेंद्रजी असतील, आदरणीय पंतप्रधान मोदीजी असतील, हे किती झपाट्याने आज विकासाचा गाडा ओढत आहेत. त्यामुळे भारत देखील पुढच्या काळामध्ये विकसित भारताकडे त्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे नक्कीच तळागाळात विचार करणारा, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणारा असा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे. आणि मला तर खरा अभिमान आहे की मी या पक्षाची छोटी कार्यकर्ता आहे. त्यामुळे नक्कीच आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे येत्या 15 तारखेला उभं राहाल. आम्हाला 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी आपण विजयी कराल. तिथं परिवर्तन फिक्स असतं, कारण महिलांना आणि पुरुषांमध्ये एक फरक आहे. कुठलं माहितीये? महिला कधी शब्दाला जागतात, बरोबर आहे? हे पक्के असतात ना, शब्द दिला म्हणजे दिला. या आमच्या गँगचा जरा कमी भरोसा आहे मला, कारण हे सगळ्यांना शब्द देत असत आणि पाळत नाही. कारण यानंतर ज्यांचं तुम्ही ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते एक ज्ञानाचं भांडार आहे.
आपल्याकडे 2-3 गोष्टी तयार आल्या कुठल्या कुठल्या की यांच्याकडे ज्ञानाचं भांडार आहे आणि तिकडे कर्मचे म्हणजे कामाचं भांडार आहे. आणि तुम्हाला माझी सर्वांनी विनंती आहे, तुम्ही जे येता ना त्रिमूर्तीतून तेव्हा तुम्हाला भाऊंच्या प्रभागात आणि आपल्या पगारात फरक जाणवतो ना, तर आपल्या सर्वांना तसा प्रभाग करून पाहिजे असेल तर माझी तुम्हाला सर्वांनी विनंती आहे, आपल्याला यांना चौघांना पण बहुमोल मताने निवडून आणायचं एवढी विनंती करतो. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभाग 29 मधील निवडणूक रंगतदार वळणावर आलेली आहे. प्रभाग 29 मध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर, योगिता अपूर्व हिरे, छाया दिलीप देवांग तर भूषण सुरेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे दीपक सुधाकर बडगुजर यांच्यासमोर एक उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहे. NCN न्यूजसाठी रोहन दॅनी, नाशिक.